व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यात आणखी 20% वाढ। आता व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा 70%वर। कामगार सहभाग असलेल्या उद्योगांना प्राधान्याने व्यावसायिक सिलेंडर पुरवठा। तेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय। पेट्रोल आणि डिझेलवरच्या अतिरिक्त एक्साइज ड्युटीमध्ये कपात। पेट्रोलवरची एक्साइज ड्युटी ₹3 तर डिझेलवरची एक्साइज पूर्णतः रद्द। देशात लॉकडाऊन नाही, सरकारचा विचारही नाही। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची एक्स पोस्ट। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। आखाती युद्ध सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक। आम्ही दोन्ही नेतेच काम पूर्णत्वाला नेऊ शकतो। ट्रम्प आणि मोदींचा फोटो टाकून अमेरिकेच्या दूतावासाची एक्स पोस्ट। इराणकडून होर्मुझमध्ये जहाजांवरचे हल्ले सुरूच। युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 ते 25 जहाजे नष्ट। इराणसह होर्मुझ सामुद्रधुनीवर अजूनही 70% नियंत्रण। इस्रायलमध्ये सगळ्याच नागरिकांना सक्तीची लष्करी सेवेला मुदतवाढ देण्यावर विचार सुरू। पंतप्रधान नेतन्याहू यांची माहिती। पुरुषांना 32 महिने, महिलांना 24 महिने सक्तीनं लष्करी सेवा करावी लागते। सावज शोधण्यासाठी खरातनं बनवली होती खास व्यवस्था। हॉट रीडिंग आणि कोल्ड रीडिंग करून हेरायचा शिकार। खराची मोडस ऑपरेंडी माझा चाहती। शेजारच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून 2 पोटच्या मुलींचा वडिलांकडून उलटं टांगून रात्रभर छळ। 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी। मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल। सांगली जिल्ह्यातील बनपुरीमधली घटना। वर्ध्यातल्या आदिवासी पाड्यांवर शिक्षणाचे 3-13 क्षुल्लक कारणांमुळे मुलं प्राथमिक शिक्षणापासून वंचित। आधार कार्ड नाही म्हणून पारधी समाजाच्या मुलाला पहिलीत पाठवण्याऐवजी 3 वर्षांपासून अंगणवाडीतच ठेवलं, तर जुनी शाळा टीसी देत नसल्यामुळे मुलाला दुसऱ्या शाळेत प्रवेश नाही। अयोध्येत रामनवमीचा उत्साह। प्रभू श्रीरामाच्या भाळावरती सूर्याची किरणं। शेकडो रामभक्तांनी अद्भुत मुहूर्तावरचा अनुपम्य सोहळा पाहिला।